जय शिवराय मंडळी. माझं नाव आहे दीपक आणि तुम्ही पाहतात पायवाट. अटक ते कटक गाथा मराठा साम्राज्याची. मी मराठा साम्राज्याचा शोध घेतोय आणि आता मी जस्ट सिंदखेड राजा इथे आहे. पब्लिक मध्ये पहिल्यांदा व्हिडिओ बनवतोय. खरं तर पब्लिक मला बघत नाहीये. मला असा भास होतं की मी म्हणजे पब्लिक मला बघते वगैरे, पण इट्स ओके. मी सिंदखेड राजात आहे आणि मराठा साम्राज्याची राजधानी फायनली मी येऊन पोहोचलोय त्या ठिकाणी ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मराठा साम्राज्याची सुरुवातीची बीज रवल्या गेली. आता मी आहे सिंदखेड राजा इथे. खरं तर पहिला पाऊल या राजवाड्यात ठेवतोय आणि दर्शन करतोय, कारण इथनं जी सुरुवात झाली होती ती अख्ख्या स्वराज्याला एक नवी उमेद देऊन गेली होती. खरं तर हा फक्त राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा जन्मस्थळ किंवा त्यांचा वाडा नाहीये, तर खऱ्या अर्थानं मराठा साम्राज्याचा तो भाग आहे जिथनं खऱ्या अर्थानं मराठा साम्राज्य सुरू झालं होतं. आणि मी त्या ठिकाणी येऊन पोहोचलोय. खरं तर शोध मराठा साम्राज्याचा ही मोहीम मी हाती घेतली आणि जस्ट स्टार्ट करतोय. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. पब्लिक फेअर यातनं मी रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचबरोबर मराठा साम्राज्याचा शोध आपण सगळे मिळून घेणार आहोत. चला बघूयात पुढे काय होतंय. तर पेंटर करतोय त्या वाड्यामध्ये जिथे महासाहेबांचा जन्म झाला. खरं तर हे जन्मस्थळ आहे आणि जन्मस्थळाच्या जागी खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने निगराणी घेतली जाते आपण ते पण बघणार आहोत. प्रशस्त असं भव्य दालन आहे आणि या दालनातनं तुम्ही आत आलात एक मोठा दरवाजा आहे. तर इथे एक खूप विशाल काय भिंत आहे आणि या भिंतीच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं राजवाड्याचे अवशेष आहेत. आपण ते एक्सप्लोअर करणार आहोत. किती भव्य राजवाडा आहे बघा ना. ज्यावेळेस आणि हा ट्रिपल फ्लोअर आहे हे मला सांगायचं राहिलं. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो व सर पुढे एक शॉर्ट येथे ऍड पण करून ठेवल की हा प्रशस्त 3 मजली म्हणजे हा गेट आहे, एंट्री गेट. आणि या एंट्री गेट मधनं तुम्ही आत आलात की तुम्हाला ही प्रशस्त अशी भिंत दिसते. आज इथे खूप म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे डेकोरेशनसाठी लाईट्स वगैरे लावलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जाते इथे, असं म्हणायला हरकत नाहीये. तर मी आत्ता म्हणजे जिजाऊ साहेबांच्या जन्मस्थळाकडे जातोय जिथे एक्झॅक्ट त्यांचा जन्म झाला. पुढे ती थीम मला दिसते, पण इथल्या प्रत्येक पायऱ्या असं ही सह्याद्रीची ती वाट सांगतायत किंवा बोलतायत असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही पाहू शकतात. वी जस्ट हॅव टू एंटरिंग ऑन द प्लेस ऑफ स्वराज्य, बॉर्न प्लेस ऑफ स्वराज्य असं म्हणायला हरकत नाही. त्या जागेवरती येऊन पोहोचलो. इथे एक पण मंदिरामध्ये पण एंटर करणार आहोत. मे बी मंदिराचं असावं. ओके, चौकी आहे आणि या चौकीमधनं जर वर गेला तर इथं बॅरिगेड्स काही कारणास्तव लावली असतील बॅरिगेड्स. ओके. आता मी मासाहेबांच्या जन्मस्थळाकडे जातोय आणि तुम्ही पाहू शकता आजही तो वाडा जो आहे तो त्याच पद्धतीनं कणखर पद्धतीनं उभा आहे. पलीकडेही वाड्याचे काही अवशेष किंवा भिंत आहेत तर त्या पण आपण बघू शकता. आणि मे बी इथे एक चौफेरा असावा, आपण त्याला चौक वगैरे म्हणतो, तो चौक वगैरे असेल. आणि मी आता साहेबांच्या जन्मस्थळाचे आहे. अटक ते कटक सिरीज स्टार्ट करण्यापूर्वी
राजमाता आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा या मंदिरामध्ये या जन्मस्थळाच्या जागेवरती ठेवलेली आहे. आणि हीच ती खोली आहे जिथनं खऱ्या अर्थानं मराठा साम्राज्याची ती सुरुवात झाली होती. लखुजी जाधव यांची हत्या झाल्यानंतर निजामशाहीमध्ये मराठे हे एवढे कणखर होते, मराठ्यांनी निजामशाही पूर्ण वाचवण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत जेवढ्या लढाया निजामशाहीच्या झाल्या त्या सगळ्या लढाया मराठा साम्राज्याच्या त्याच सुभेदारांनी लढल्या होत्या. त्यात लखुजी जाधव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे दोनही महत्वाचे मुद्देदार होते. या दोनही महत्वाच्या व्यक्तींच्या समोर म्हणजे भर दरबारामध्ये लखुजी जाधव यांची हत्या झाली आणि तिथून खऱ्या अर्थानं मराठा साम्राज्याचा जो विस्तार आहे किंवा प्रसार आहे तो होण्यामध्ये म्हणजे सुरुवात झाली. आणि जिजाऊ माँसाहेबांच्या वडिलांची हत्या ही एक साधारण बाब नव्हती. खऱ्या अर्थानं हीच एक चिंगारी होती स्वराज्याची. आणि आपण ती हत्या ज्या ठिकाणी झाली होती, दौलताबादचा किल्ला आहे छत्रपती संभाजीनगरच्या जवळ, तर आपण तोही एक्सप्लोर करणार आहोत नेक्स्ट एपिसोडमध्ये. तर तुम्हाला तो प्लेस देखील दाखवणार आहे आणि मी प्रत्येक प्लेस तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार या सिरीजच्या माध्यमातून. तर ऑब्व्हियसली आपण मराठा साम्राज्य एक्सप्लोर करतो, त्यातला हा पहिला पार्ट आहे. खरं तर पश्चिम महाराष्ट्राने पूर्ण हिंदवी स्वराज्य दिलंय, ऑब्व्हियसली मानावं लागेल त्या भूमीला, त्या पावनभूमीला. पण त्यापेक्षाही महत्वाचं मराठवाडा आणि विदर्भाच्या बाउंड्रीवरती असणारा हे सिंदखेड राजा, इथून खऱ्या अर्थानं जिजाऊ माँसाहेबांचा जन्म झाला आणि ती स्वराज्याची पावन सुरुवात आम्ही खरं तर पूर्ण महाराष्ट्राला, हिंदुस्थानाला दिली असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही पाहतायत पायवाट. मी तर जिथे आहे तिथे काही रूम्स आहेत ज्या मी तुम्हाला दाखवतोय. या काही रूम आहेत ज्या रूममध्ये त्यावेळेस माँसाहेब किंवा त्यांची सगळी जी फॅमिली आहे ते राहत असावेत. प्रशस्त असा वाडा आहे. आजही या वाड्याचे अवशेष जशाच्या तशा आहेत. निजामशाहीच्या काळामध्ये हा वाडा बांधला गेला. आणि तिथे काय तळघर आहे का? अच्छा, मी आता एंटर करतो तळघरामध्ये आणि पाऊस तर खूप येतोय, म्हणजे मी टॉर्च आणायला पाहिजे नव्हती. आता मी जातो तळघरामध्ये आणि मी एकटाच आहे आता इथे. टॉर्च मी टॉर्च आणायचं विसरलो, बॅग मध्ये आहे, पण पावसामुळे आता बॅग कडे मला जाता येणार नाही. तर तुम्हाला हे दिसतंय हे तळघर आहे. खरं तर या तळघरामध्ये त्यावेळेस ऑब्व्हियसली एक तर रूम असतील किंवा याचा धान्य कोठार म्हणून वापर केला जात असेल, किंवा ज्यावेळेस ज्या म्हणजे इम्पॉर्टंट सल्ला मसलती आहेत त्या करण्यासाठी खऱ्या अर्थानं याचा वापर केला जात असेल. तुम्ही पाहू शकता इथे सीसीटीव्ही पण आहे सिक्युरिटीसाठी. हे बघा, इथनं ऑक्सिजन वगैरे येण्यासाठी आणि हवा वगैरे येण्यासाठी हे एक म्हणजे आपण त्याला म्हणतो ना एक्झॉस्ट, ते आहे. इथनं एक छोटीशी खिडकी दिलेली आहे आणि याच्या बाजूला इकडे पण 3 खिडक्या आहेत, कारण हा चौक आहे. इथे वर्दळ जास्त असेल त्यामुळे इथे मे बी ह्या 3 विंडो दिलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता त्या विंडो. आणि मी आता तळघरामध्ये उभा आहे. तर इथे पण एक गेट आहे. ऑब्व्हियसली याला 3-4 एंट्रन्स दिलेले आहेत. एक इकडे तुम्ही आलेला तो एक आणि 2 इकडे आहेत. इथे पण खूप मोठी अशी वास्तू आहे, म्हणजे खूप विशालकाय वास्तू म्हणू शकतो आपण. कारण तळघर बांधणं त्यावेळेस जोक नाहीये, कारण हे जे रॉक आहेत किंवा हे दगड आहेत ना, हे दगड म्हणजे खूप असे कोरलेले आहेत व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता त्यांचं कोरीव काम पण किती म्हणजे सॉलिड आहे त्यात. आणि इथे 3 एंट्रन्स दिसत आहेत मला. मी ज्या एंट्रन्सने आलो तो एक, आणि हे 2 एक्झिट आहेत. तर आपण त्या एक्झिट पैकी एका एक्झिटनं एक्झिट करूयात आणि वरती बघूयात. पण हा पाऊस पण येतोय, तर ठीक आहे. आता मी तर हजेरी लावली सिंदखेड राजात, पावसानेही लावली. उलट एक गोष्ट चांगली आहे की पाऊस यायला पाहिजे, कारण इकडे खूप पाऊस कमी आहे यावर्षी. तर ऑब्व्हियसली म्हणजे नाहीच्या बरोबरीलाच पाऊस आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली पाऊस तर यायलाच पाहिजे. म्हणजे माझा शेतकरी राजाही सुखी होईल. आणि आता हा पाऊस तुम्ही अनुभवू शकता. किती जोराचा पाऊस होतो. माझा ट्रायपॉड भिजतोय, पण इट्स ओके. बॅग पशी तर कोणी नाही आहे. बघूयात और कुछ मिळत आहे. सिंदखेड राजामधला हा पाऊस तुम्ही अनुभवू शकता. अजून तर पडायला चालू झालाय. काळभोर आभाळ आहे आणि
खूप वेळ पाऊस चालेल असं वाटते. मला पुढे जायचंय छत्रपती संभाजीनगरला, पण बघूयात काय होतंय काय नाही तर ते. नाहीतर मग इथनच मुक्कामाची सुरुवात मला करावी लागेल. ते नारळाचे झाडं म्हणजे त्या भिंतीच्या पण वरती गेले, तेव्हा किती भारी वाटतात एकदम. म्हणजे सुटेबिलिटीला नाही का आपण म्हणतो डेकोरेशन वगैरे, त्याला एक नॅचरल डेकोरेशन इथं बनवण्यात आलं. खरंच खूप भारी आहे. ह्या सगळ्या ज्या इमारती तुम्हाला दिसतात किंवा त्या अवशेष तुम्हाला दिसतात, तर खरं तर ते सगळे रूम्स आहेत, वेगवेगळ्या रूम. जेव्हा संपूर्ण वेदर क्लीन असतं आणि पाऊस येऊन गेलेला असतो, तेव्हा हे जुने वाडे आणि जे किल्ले आहेत ते असे चमकत आहेत. म्हणजे हे डबल फ्लॅश दिल्यासारखे वाटतात एकदम एच डी क्वालिटीमध्ये. आणि खूप भारी वाटतंय. काळभोर आभाळ आलेलं आहे. एवढं सुंदर आभाळ आहे ना, हे जर पडलं तर काही शपथ इथले शेतकरी खूप सुखी होतील. आणि मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो, जिजाऊ साहेबांच्या चरणी प्रार्थना करतो, की या शेतकऱ्यांना सरकारकडनं तर काही दिलासा मिळत नाहीये, पण ऑब्व्हियसली या शेतकऱ्यांना या निसर्गाकडनं तरी एक समाधानकारक पाऊस म्हणजे पडावा. खरं तर या सिरीजमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. खरं तर मी संपूर्ण हिंदुस्थान पायाखाली घालणार आहे, कारण संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मराठा साम्राज्य पसरलेलं होतं, हे तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. आता मी दरबार महल इथे आहे आणि तिथनं हे शूट करतोय. खरं तर इकडनं खूप म्हणजे भारी व्ह्यू येतोय. एक आभाळ पण आलेलं आहे आणि तिकडे प्रशस्त भिंत वगैरे आहे, जी बॅकग्राऊंडला पाठीमागे तुम्हाला दिसते. आणि त्याच्या बरोबरच हे अंडरग्राऊंड मधले आपण जे कन्स्ट्रक्शन बघितलं आता आतमध्ये जाऊन, ते कन्स्ट्रक्शन आहे. आणि त्याचबरोबर वरती एक इथे जिजाऊ मासाहेबांचं जन्मस्थळ म्हणजे जी जागा आहे ती इथे, ही एक्झॅक्ट ती जागा आहे. आणि त्याचबरोबर हा एंट्रन्स आणि हा आहे तो दरबार महल, जिथे त्या काळात दरबार भरत असावा. आणि हा तो दरबार महल आहे. त्याच्या समोरही खूप पॅसेज आहे, खूप जागा आहे.